आज ब्लॉगिंग स्टार्ट करतोय. खूप दिवसापासून डोक्यात होतं की काहीतरी सुरू करावं, इतकं फिरतोय, बट काहीतरी स्वतःसाठी रेकॉर्ड करावं. पुढे जाऊन यूट्यूबवर टाकेन नाही टाकेन काही आयडिया नाही आहे. चला नवीन व्हिडिओला, नवीन प्रवासाला सुरुवात करू. तर सकाळचे 7:30 आणि आपल्याला जिथे पोहोचायचं आहे तिथे अरायवल टायमिंग दाखवते 10 वाजताचं. तर बघू, मध्ये ब्रेक्स घेत घेत आपल्याला पुढे जायचं आहे. किती वेळ लागतो काय लागतो ते आपल्याला नंतरच समजेल. समोर इतकं धुकं आहे की काही दिसत नाही आहे. मागे बघितला तर काहीही दिसत नाही आहे. घरातून निघाल्यानंतर ट्रिप 0 करायला विसरलोय मी. तर तसं काही जास्त अंतर झालेलं नाही. आता आपण करून घेऊ शकतो 0. ही झाली आपली ट्रिप 0. टेम्परेचर आहे 17 डिग्री आणि इतकं थंड वाटतंय. पण चांगलं आहे कारण रायडिंग गिअर्स पूर्ण आहेत. आणि जर रायडिंग गिअर्स आहेत तर हे टेम्परेचरला पूर्ण नॉर्मल होऊन जात आहे. रोड खूप चांगला आहे, त्याच्यामुळे डिस्टन्स लवकरात लवकर कव्हर होईल असं वाटतंय. मस्त छान असं सूर्योदय होतोय. काही फोटो क्लिक करण्यासाठी थांबलो होतो. मस्त असे फोटो क्लिक झालेत. आता निघूया कारण इथे जास्त वेळ झाला तर पुढे पण पोहोचायला वेळ होईल. हे बूट्स नवीनच घेतलेत त्याच्यामुळे थोडा अजून कम्फर्टेबल नाही आहे मी याच्यामध्ये. थोडं गिअर टाकते वेळी, गिअर चेंज करते वेळी थोडासा प्रॉब्लेम होतोय. पण ठीक आहे, जसं जसं राईड आपली पुढे जाईल तसं जसं आपण कम्फर्टेबल होऊ त्याच्यामध्ये. मी हँडग्लोव्स काढलेत बट इतके थंड हवा आहे ना, असं वाटतंय की बर्फ ठेवलाय कोणतरी हातावरती. अंबोली 7 किलोमीटर, गोवा 91 किलोमीटर. गाडी बघू. ठीक आहे. बरोबर काही खाऊन निघालो नव्हतो आणि आता थंडी खूप वाजते. तर एक छोटासा टी ब्रेक किंवा ब्रेकफास्टसाठी कुठेतरी थांबावं म्हणतोय. मे बी आंबोलीमध्येच थांबेन कारण तिथून पुढे घाट सुरू होईल आणि त्याच्यानंतर काही खाली तर काही मिळत नाही. तर घाटाच्या वरतीच आपण थोडंसं खाऊन मग घाट उतरू. आता जेवढी थंडी वाजते ती घाट उतरल्यानंतर तर पूर्णच कमी होईल. काय खायचं तिथं? मिसळ पण चांगली मिळते. हा, आणि आंबोळी पण चांगली मिळते. हा, इथंच रे समोर म्हणजे ते हॉटेल आहे ना, इथं हॉटेल आहे ना ते इथं. तर पूर्ण ब्रेकफास्ट साठीच थांबायचं ठरलंय. हा, लास्ट टाइम मी तिथे एक मिसळ खाल्ली होती. बघू जर हॉटेल ओपन असेल एवढ्या सकाळी तर मिसळच खाऊ. हॉटेल ओपन तरी दिसतंय. आहे ओपन आहे. ठीक आहे, इथेच बाईक लावू. हा, म्हणजे राहते. चला काहीतरी खाऊन घेऊ. भूक तर लागलेली आहे, थंडी पण वाजते.
चहा मे बी तिथेच घेईन सलगरच्या इथे. बघू काय आहे खायला. मिसळ आलेली आहे, मस्त दिसते तरी. टेस्ट करून बघू. मी तर टेस्ट केलेली आहे, आता बघू यांच्याकडून रिव्ह्यूज काय येतात. कसे आहे टेस्ट करून बघ. बरं वाटायला लागले आणि थंडीतून आता आलोय आम्ही, त्यामुळे जाम अशी मस्त गरमागरम मिसळ खायला मिळणार आहे. चला तर आपल्या बघू काय रिव्ह्यू देतो. ऑसम ऑसम. ही एक्स्ट्राची आंबोळी. गोवा आत्ता नाही जात, गोवा नंतर जाणार आहे. कुठला बांधावाला म्हटलाय. हा हा मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे. आता निघूया आपण इथून. मस्त ब्रेकफास्ट होता, पोट पण भरलं आणि टेस्ट पण चांगली होती. घाट सुरू झालेला आहे इथून. इकडे बघू शकता किती मस्त दिसतंय. हे प्रोटेक्शन साठी पूर्ण आत्ता केलेलं आहे, नाहीतर हे ओपन होतं पूर्ण. इथे बसून मस्त फोटोज वगैरे आम्ही काढत होतो लास्ट टाइम आलो होतो त्यावेळी, पण आता हे पूर्ण पॅक करून टाकलेलं आहे. ठीक आहे, सेफ्टीसाठी चांगलंच आहे, तर ती मजा गेली. त्या आतमध्ये सनसेट पॉइंट आहे आंबोलीचा, आणि इथून मेन घाट इथून सुरू होत आहे. हा घाट ऍक्च्युली 16 किलोमीटरचा आहे. घाट उतरायला मला अर्धा तास तरी जाईल. फक्त आपल्याला या बसला ओव्हरटेक करावं लागेल, नाहीतर इथेच आपला वेळ निघून जाईल पूर्ण. 9 वाजलेत. ब्रेकफास्ट साठीचा जो ब्रेक होता तो जरा थोडासा एक्सटेंड झाला. 15-20 मिनिटं घ्यायचं डिसाईड झालं होतं, बट आपला अर्धा तास तिथेच गेला. ठीक आहे, वर्थ होता. जसा जसा सूर्य वरती येतोय तशी तशी गरमी हळूहळू वाढतीये. सध्या 31 आणि न्यू इयर असल्यामुळे गोव्याला जाणारी गर्दी खूप आहे. खूप साऱ्या गाड्या या घाटामधून जातात. इथून गोवा आता मला वाटतं 80 किलोमीटर आहे. त्यामुळे थोडीशी बाईक चालवते, पण थोडेसे प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. समोरून कोण कसा येईल माहिती नाही. या घाटामध्ये ॲक्सिडेंट्स पण खूप होतात. आता आपण आंबोली वॉटरफॉल जवळ आलोय. हा आहे आंबोली वॉटरफॉल, फेमस आंबोली वॉटरफॉल. बघू शकतो आता पाणी नाही आहे कारण थंडीचा सीझन सुरू आहे, बट पावसाळ्यामध्ये खूप मोठा धबधबा असतो. तिथे थांबा. इथे थोडंसं थांबून फोटो सेशन करू आणि मग पुढे जाऊ. काय घाट आहे यार. चलो थोडेसे फोटो काढू. खरं तर आंबोली धबधब्याचे फोटो काढायचे होते, बट खूप गर्दी आहे तिथे. मी तर या रोडने खूप ट्रॅव्हल केले, त्याच्यामुळे आंबोली धबधब्याजवळ तर माझे खूप फोटोज आहेत. मग इथे थोडेसे काढू. इथे कोणी जास्त नाही आहे. चला, शूज नवीन असल्यामुळे काहीतरी पायाला ते जखम होतीये.
इथून आपण कनेक्ट करतोय मुंबई गोवा हायवे. रस्त्याचं काम सुरू आहे, पण मला वाटतं हा फक्त ब्रिज बनतोय. पुढे रोड कम्प्लीट होता लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो तेव्हा. बघावं लागेल. तर आपण जातोय निवती बीचला. माझा अंदाज बरोबर होता, फक्त ब्रिजचं काम सुरू आहे. हा हायवे ऑलरेडी कम्प्लीट आहे. ऍटलीस्ट आम्हाला कुडाळपर्यंत जायचं आहे. तिथेपर्यंत तरी रोड चांगला आहे. कुडाळमधून आपण लेफ्ट घेऊन मग निवती बीच कडे जाणार आहे. तर आम्ही निवती बीचचा प्लॅन का केला, तर ऍक्च्युली इनिशियली आमचा प्लॅन होता हम्पीचा. 15 दिवस आमचा प्लॅन चालू होता हम्पीचा. बट जो आता माझा मित्र आहे ज्याच्यासोबत आता चालू आहे, त्याचा एक मित्र गेलाय हम्पीला. त्याला आम्ही कॉल केला होता, तर तो बोलला की इतका क्राऊड आहे की तिथे पाय ठेवायला जागा पण नाहीये. शेवटी आम्ही लास्ट मोमेंट प्लॅन चेंज केला. काही बुकिंग नव्हतं, काही नव्हतं. काल रात्री 10 वाजता आमचं हॉटेल बुकिंग झालंय. आमचा काहीही प्लॅन नव्हता तिथे जायचा. बट ठीक आहे, आता झालं लास्ट मोमेंट प्लॅन. चालू आहे आम्ही. थोडस कन्फ्युजन आहे. आम्हाला पाठीमागून लेफ्टला जायचं होतं. माझे मित्र थांबलेत, बट मी थोडासा पुढे आलोय. ऍक्च्युली मी मॅप लावलेलं नाही, त्या दोघांनीच मॅप लावलेला आहे. तर आपल्याला युटर्न घेऊन थोडस मागे जावं लागेल. इथून आपल्याला युटर्न घ्यावं लागेल. ऍक्च्युली कुडाळमधून पण एक रोड आहे. मला वाटलं तिथून जायचं आहे, बट तो थोडासा लॉंग रूट आहे. यांना मॅपवरती कोणता तरी दुसरा रूट दाखवत आहे. बघू तिथून जाऊ आता. हा इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. मी इथून पुढे सरळ गेलो होतो. हे लोक इथेच कुठेतरी थांबलेत. यस आहेत. कुठून दाखवतोय? इथपर्यंत गेलेलो, पण मध्ये काय नाही ना क्रॉसिंगला. माहिती आहे. तू पुढेच थांब. मी मॅप लावलेलं नाही. तुझ्या पाठीमागूनच येतो. किती वेळ दाखवतो इथून? चालेल चल. चला, मी ऍक्च्युली मॅप लावलेलं नाही, तर त्यांच्या मागेच मी थांबेन. इथे वरती रेल्वे क्रॉसिंग आहे. पाठीमागे गावामध्ये थोडासा रोड खराब होता, पण आता थोडासा रोड चांगला झालाय. सिंगल रोडच आहे. रोडला गाड्या पण भरपूर आहेत. थोडेसे कन्फ्यूज आहेत जायचं कुठे. वाव, फिश मार्केट आहे. छोटस आहे, बट मला वाटतं की इथे ताजे मासे मिळत असतील, कारण इथून समुद्र खूप जवळ आहे. जेव्हापासून घाट उतरलाय तेव्हापासून इतकं गरम होतंय. त्याच्यामध्ये हे रायडिंग गिअर्स आतमध्ये पूर्ण घाम येतोय. जशी बाईक स्लो होते तसा घाम यायला सुरू होतो. जशी बाईक चालतीये, थोडस स्पीड घेतल्यानंतर जी हवा लागते त्याच्यामुळे थोडस थंड वाटतंय. तिकडे रोड्स पण चांगले आहेत, एकदम स्मूथ आहेत. बीचच्या जवळ आलेलो आहे आपण. बघू. साफल्य होमस्टे. इथे राहण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत, बट ऑनलाईन चेक केलं तेव्हा काहीच दाखवत नव्हतं. सो मे बी तुम्हाला इथे जर खोमणे बीचला यायचं असेल, तुम्ही प्लॅन करत असाल, तर तुम्हाला इथे येऊनच
काही स्टेचं बघावं लागेल. माझा मित्र आहे माझ्यासोबत, तो याच्या आधी पण इथे आला होता आणि त्याच्याकडे कॉन्टॅक्ट्स होते, तर त्याच्या कॉन्टॅक्ट्स मधूनच आम्ही बुक केलेला. मे बी इथेच. काय झालं काय झालं गाडी इथेच लावायची आहे. त्याला येऊ देत, चला त्यांना भेटूनच येऊ, आणि इथे थांबून काही उपयोग नाही. ॲक्च्युली ज्यांना कॉल केला होता त्यांच्याकडे बुकिंग फुल होतं, त्यांनी दुसरीकडे आम्हाला बुकिंग करून दिली आहे अवेलेबल. तर आम्हालाही माहिती नाही की एक्झॅक्ट कोणती रूम आहे किंवा कुठे स्टे करायचं आहे. इकडे समोर समुद्र आहे पूर्ण, आपण समुद्रावरतीच जाणार आहे. तर ही आमची आजची रूम आहे, AC रूम आहे. आत्ताचा आउटफिट. आता आम्ही जातोय कायकिंगला. कायकिंग करून येऊन आम्ही जेवून मग इथून आम्ही निवती बीचला निघणार आहे. तिथे आमच्या दोन्ही बाईक्स पार्क केलेत. आता वाजलेत एक्झॅक्ट 12. आम्हाला 2 वाजेपर्यंत रिटर्न यायचं आहे कायकिंग करून. जेवून 2:30 वाजेपर्यंत आम्हाला निघायचं आहे आणि 3-3:30 पर्यंत आम्हाला निवती बीचला पोहोचायचं आहे. कारण निवती बीचमध्ये आतमध्ये फिरायला आम्हाला 2.5 ते 3 तास लागतील. सो सनसेट व्हायच्या आधी आम्हाला सनसेटच्या आधी 3 तास आम्हाला निवती बीचच्या इथे पोहोचायचं आहे, तरच आम्हाला तो पूर्ण पॉईंट कव्हर करता येईल. मित्र म्हणाला की इथे कोणतं तरी एक मंदिर आहे, ते बघूनच आपण तिथूनच खाली कायकिंगच्या इथे जाऊ शकतो. म्हणून आम्ही आता इकडून जातोय. तर बघू कोणतं मंदिर आहे काय आहे. तर हे मारुती मंदिर आहे, छोटंसं आशान आहे इथे. काय मस्त जागा आहे. समोर असा हा बीच, समोर हा पूर्ण असा खवणे बीच आणि इथे हे मंदिर. आत्ताच कायकिंग करून आलो, आता जेवायला निघालोय. जेवणाची ऑर्डर आधीच दिली होती, आता जाऊन फक्त जेवायचं. मस्त भूक पण लागलेली. आजचा जेवणाचा स्पॉट आमचा मस्त झाडांच्या मध्ये. जेवण आलेलं आहे. आम्ही मागवले बांगडा फ्राय थाली, त्याच्यामध्ये बांगडा, चपाती, राईस, सोलकढी आणि करी आहे. एवढं सगळं आहे. आता टेस्ट करून बघू कशी आहे.